नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातला जो उपघटक आहे तो म्हणजे इंग्रजी अक्षरमाला. या इंग्रजी अक्षरमालेवर आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात. मग ही इंग्रजी अक्षरमाला जी आहे, त्या इंग्रजी अक्षरमालेवरील प्रश्न सोडवताना जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याला आपण शॉर्ट ट्रिक्स असं म्हणतो. त्या शॉर्ट ट्रिकचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर ज्या इंग्रजी अक्षरमालेवर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात, त्यातले प्रश्न सोडवत असताना आपली जी इंग्रजी अक्षरमाला आहे, त्या इंग्रजी अक्षरमालेतील अक्षरांचे क्रम आपल्याला अगोदर लक्षात घ्यावे लागतात. म्हणजे ए पासून तर झेड पर्यंत आपली जी इंग्रजी अक्षरमाला आहे, त्यातल्या ए पासून तर झेड पर्यंतच्या अक्षरांचे जे क्रम आहेत, उदाहरणार्थ ए हा 1 नंबरला आहे, तर झेड हा 26 नंबरला आहे. म्हणजे ए पासून तर झेड पर्यंत हा जो क्रम आहे 1 ते 26 अक्षरांचा, तो क्रम अगोदर आपल्या लक्षात आला पाहिजे. त्यानंतर नंबर 2 चा मुद्दा असा आहे की अक्षरमालेतील अक्षरांचे क्रमांक विचारात घेणे. म्हणजेच ए पासून तर झेड पर्यंत जे अक्षरमाला आहे त्याचे जे क्रमांक असतात, ए बी सी डी ई असा आपण 5 अक्षरांचा गट केला तर त्याला आपण खाली क्रमांक देतो 1 2 3 4 5. तर या पद्धतीनं तो क्रमांक विचारात घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अक्षरांचे क्रमांक उजवीकडून आणि डावीकडून लक्षात घ्यावे. आता हा जो मुद्दा आहे यामध्ये उजवी आणि डावी हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे. का? कारण उजवी कोणती आणि डावी कोणती. मग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपली जी डावी बाजू तीच अक्षरांची डावी बाजू आणि आपली जी उजवी बाजू तीच अक्षरांची उजवी बाजू, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण हा प्रश्न सोडवत असताना आपली डावी ती अक्षराची डावी आणि आपली उजवी तीच अक्षरांची उजवी, म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून हा गोंधळ आपला होणार नाही. आपली जी डावी बाजू असेल तीच अक्षरांची डावी बाजू लक्षात घ्यायची आणि जी आपली उजवी बाजू आहे तीच आपली अक्षरांची सुद्धा उजवी बाजू. हे लक्षात आलं की आपल्याला डावी आणि उजवीकडून क्रमांक काढताना काही अडचण येणार नाही. त्यानंतर महत्वाचा मुद्दा असा की 2 अक्षरांच्या दरम्यानची अक्षरं मोजायची असल्यास 2 अक्षरे वगळून मध्य अक्षर घ्यावी. म्हणजे समजा त्या एबीसीडीवर आधारित किंवा अक्षरमालेवर आधारित समजा आपल्याला 2 अक्षरांच्या दरम्यानची अक्षरं काढायची आहे. दरम्यानची मध्ये कोणती? त्यांच्या दोन्हींच्या मध्ये येणारी. मग अशा वेळेला काय करायचं की ज्या 2 अक्षरांच्या दरम्यानची अक्षरं आपल्याला काढायला सांगितलेली आहेत, अशा वेळेला जी 2 अक्षरं दिलेली आहेत ती अक्षरं वगळून मधली जी अक्षरं आहेत ती मधली अक्षरं आपण ग्राह्य धरायची आणि आपलं उत्तर काढायचं. त्यानंतर एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत असा जर प्रश्न आला की त्या वर्णमालेमधला किंवा अक्षरमालेमधला एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे कुठल्याही 1 ते 25 जी अक्षरं आहेत त्यामध्ये कुठल्याही अक्षराच्या मधली जर अक्षरं आपल्याला काढायची असेल एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंतची, तर अशा वेळेला ज्या अक्षरापासून काढायचं आहे ते अक्षर आणि ज्या अक्षरापर्यंत आपल्याला ते क्रमांक काढायचा असेल ते अक्षर, म्हणजे अशी दोन्हीही अक्षरं आपल्याला काय करायची आहेत, काउंट करायची आहेत आणि मग आपलं उत्तर आपल्याला काय करायचंय, काढायचं आहे. म्हणजे ती दोन्ही अक्षरं धरायची आहेत आणि मग आपलं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढता येणार आहे. म्हणजे दोन्ही अक्षरं मोजायची. अक्षरमालेतील अक्षरांचा क्रमांक पटकन काढण्यासाठी आपल्याला त्या अक्षरांचे 5-5 चे गट करून घ्यायचे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जी इंग्रजी अक्षरमाला आहे त्यातले क्रमांक काढताना त्याचे 5-5 चे गट करून घ्यायचे. मग 5-5 चा गट ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला इंग्रजी अक्षरमाला ए पासून तर वाय पर्यंतच घ्यायची आणि त्याच्या खाली त्याला 5-5 क्रमांक द्यायचा, जेणेकरून 5-5 चे गट तयार होतील. म्हणजे 1 पासून तर 25 पर्यंत, ए पासून तर वाय पर्यंत अशी आपली जी इंग्रजी अक्षरमाला आहे ती 5-5 चे गट काय होतात, व्यवस्थित तयार होतात. आणि आपल्याला क्रमांक देत असताना डावीकडून 1 ते 25 आणि उजवीकडून 1 ते 25 असे क्रमांक आपल्याला देता आले पाहिजेत. आता आपली डावी ती अक्षराची डावी आणि आपली उजवी तीच अक्षरांची उजवी, असं एकदा आपण वर्णमाला लिहून घेतली की मग आपल्याला त्याला क्रमांक देणं काय होतं, सहज शक्य होत असतं.